Hello friends, welcome to our video of the exterior angle of a triangle. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणाच्या बाह्यकोन या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. Here you can see a triangle. Can you name it? Yes, triangle ABC. Can you name the interior angles of this triangle ABC? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला बोर्डवर त्रिकोण एबीसी दिसत आहे. तर त्रिकोण एबीसीच्या तीनही आंतरकोनांची नावं तुम्ही सांगू शकता का? येस, द इंटिरियर अँगल्स आर फर्स्ट अँगल ए, देन अँगल बी अँड अँगल सी. These are three interior angles of triangle ABC. Now, the three sides out of the three sides, if we extend the side BC further, जर त्रिकोणाच्या तीन बाजूपैकी एक बाजू BC आपण पुढे वाढवली तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल? येस, वी विल गेट अ न्यू अँगल ACP हियर. आपल्याला एक नवीन कोन मिळेल, कोन ACP. द अँगल ACP which is present outside the triangle ABC. तर बाजू BC वाढवल्यामुळे आपल्याला त्रिकोण ACP मिळेल जो की त्रिकोणाच्या बाहेर आहे. तसेच हा कोन ACP हा कोन आंतरकोन ACB याच्याशी रेषीय जोडी करत आहे. यू कॅन सी दॅट द अँगल ACP it is forming a linear pair with the angle ACB. Okay, so such angle is called as exterior angle of triangle. So in this way, so angle ACP is called as the exterior angle of triangle ABC. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोन ACP हा त्रिकोण ABC चा बाह्य कोन आहे. So in this way we can define exterior angle of a triangle like this. On extending one side of a triangle, the angle obtained which forms a linear pair with the adjacent interior angle of the triangle is called an exterior angle of that triangle. तर विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणाचा बाह्य कोन याची व्याख्या आपण पुढील प्रमाणे करू शकतो की त्रिकोणाची एक बाजू वाढवली असता त्रिकोणाच्या संलग्न अशा आंतरकोनाशी रेषीय जोडी करणाऱ्या कोणाला त्रिकोणाचा बाह्य कोन असं म्हणतात. या ठिकाणी या आकृतीमध्ये आपण बाजू BC वाढवली आहे, तर हा जो कोन ACP तयार झाला आहे हा संलग्न आंतरकोन, संलग्न म्हणजे जवळचा. आता तीन आंतरकोनापैकी कोन ACB हा संलग्न आंतरकोन होईल कोन ACP चा. आणि हा संलग्न आंतरकोन ACB शी हा कोन ACP रेषीय जोडी करतो. मीन्स इट फॉर्म्स अ लिनियर पेअर ऑफ अँगल विथ इट. So such angle is called as the exterior angle of the triangle. विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिसत आहे. Here you can see one figure here in which triangle PQR is shown. Now the interior angles of triangle PQR are angle P, angle Q and angle R. तर आधी आपण त्रिकोण PQR चे आंतरकोन पाहूयात. ते आहेत कोन P, कोन Q आणि कोन R. आता आपल्याला या त्रिकोण PQR चे बाह्य कोन पाहायचे आहेत. We have to see or we have to show the exterior angles of this triangle PQR. How will we show this? As you know, consider the interior angle QPR. हा आपण इंटिरियर अँगल पाहूया. या कोणाशी रेषीय जोडी करणारा आणि या ठिकाणी अँगल A दिसतोय पहा. सो अँगल A इज द
one of the exterior angle. Similarly, angle B also, it is also forming a linear pair with this interior angle QPR. So angle A and angle B, these are two exterior angles of interior angle QPR. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात येते ना तुमच्या की एका त्रिकोणाच्या एका अंतरकोणाला रेषीय जोडी करणारे दोन कोण आपण काढू शकतो. म्हणजे एका अंतरकोणाला दोन बाह्य कोण आपण या ठिकाणी दाखवू शकतो. अशा प्रकारे या ठिकाणी अँगल सी, अँगल डी, अँगल ई आणि अँगल एफ हे देखील आपण बाह्य कोण दाखवले आहेत. म्हणजे त्रिकोणाच्या एका अंतरकोणाला रेषीय जोडी करणारे दोन बाह्य कोण आपण दाखवू शकतो. अशा प्रकारे आपण त्रिकोण PQRच्या तीन बाह्य कोणाला, तीन अंतरकोणाला एकूण 6 असे बाह्य कोण दाखवू शकतो. So in this way we can say that every triangle has 6 exterior angles. तर अशा प्रकारे प्रत्येक त्रिकोणाला 6 बाह्य कोण असतात. Now students, let's study the property of an exterior angle of a triangle. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. For this here we have drawn a triangle ABC and its side BC is extended to form the exterior angle ACD. तर या ठिकाणी त्रिकोण ABC आपण काढला आहे आणि या त्रिकोण ABC ची बाजू BC पुढे वाढवली असता बाह्य कोण ACD इथे तयार झालेला आहे. Now the angle ACD is the exterior angle. Its adjacent interior angle will be angle ACB. And angle A and angle B, these are two remote interior angles of angle ACD. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की कोण ACD हा बाह्य कोण आहे ज्याचा संलग्न अंतरकोण हा कोण ACB असेल. म्हणजे ACDच्या जवळचा संलग्न हा कोण ACB हा याला संलग्न अंतरकोण म्हणायचं आणि कोण A आणि कोण B हे बाह्य कोण ACD चे असंलग्न किंवा दूरस्थ अंतरकोण असं आपण त्याला म्हणतो. तर ही गोष्ट लक्षात आली आहे ना आपल्या. पुन्हा एकदा सांगतो मी, कोण ACD हा बाह्य कोण आहे, त्याचा ॲडजस्टंट इंटेरियर अँगल ACB असेल हा जवळचा, and angle A and angle B, these are remote interior angles of angle ACD. Okay. Now in triangle ACB we can write like this: measure of angle A plus measure of angle B plus measure of angle ACB is equal to 180 degree, because we know that the sum of measures of three angles in a triangle is always 180 degree. Also we can say measure of angle ACB plus measure of angle ACD is equal to 180 degree, and the reason is that these two angles are in linear pair. And we know that the angles in a linear pair are always supplementary. हे दोन कोण रेषीय जोडीतील आहेत आणि आपल्याला माहिती आहे की रेषीय जोडीतील कोण हे पूरक असतात, म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. Now from the above two statements we can observe that the right hand sides are equal, that is 180 degree. So the left hand sides, they must be equal. So we can write measure of angle A plus measure of angle B plus measure of angle ACB is equal to measure of angle ACB plus measure of angle ACD. Now here we will subtract the common part, that is measure of angle ACB, which is present to both sides. Subtracting measure of angle ACB from both sides, we will find measure of angle A plus measure of angle B is equal to measure of angle ACD. तर विद्यार्थी मित्रांनो, हे समीकरण आपण सोडवलं आहे आणि त्यासाठी आपण दोन्ही बाजूतून मापकोन ACB वजा केले आहेत. म्हणजे आपल्याला काय मिळालं आहे,
मापकोन ए अधिक मापकोन बी बरोबर आहे मापकोन ए सी डी. Means here measure of angle ACD, the measure of this exterior angle is equal to measure of angle A plus measure of angle B, and which are the remote interior angles of this exterior angle. म्हणजेच या So from this we can state one very important property about the measure of exterior angle of a triangle, and it states that the measure of an exterior angle of a triangle is equal to the sum of the measures of its remote interior angles.